नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सरकार जुन्या वाहनांच्या मालकांच्या खिशातून आता अधिक पैसे काढण्याची योजना आखत आहे। जर तुमच्याकडे 20 वर्षांपेक्षा जुनी कार असेल तर तुम्हाला तिची फिटनेस टेस्ट करण्यासाठी आता 26,000 रुपयांचा खर्च करावा लागणार आहे। त्याच दरम्यान 15 वर्षांपेक्षा जुन्या ट्रक आणि बसच्या मालकांना यासाठी 25,000 रुपये द्यावे लागतात। प्रत्यक्षामध्ये रस्ते वाहतूक मंत्रालयाने फिटनेस चाचणीच्या शुल्कामध्ये मोठी वाढ प्रस्तावित केली आहे। आतापर्यंत खाजगी वाहनांसाठी इतका खर्च नव्हता, परंतु जेव्हा नवीन नियम लागू होतील तेव्हा प्रत्येक जुन्या वाहनासाठी फिटनेस टेस्ट करणं हे अनिवार्य राहील आणि त्याची किंमत देखील अनेक पटींनी वाढलेली असेल। याचा थेट परिणाम सामान्य वाहक मालकांच्या खिशावरती होणार आहे। आतापर्यंत खाजगी वाहनांच्या फिटनेस चाचणीचे नियम इतके कडक नव्हते। नोंदणीची 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आरटीओ फक्त वाहन पाहून फिटनेस प्रमाणपत्र देत असे, परंतु आता असा प्रस्तावित आहे की 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक खाजगी वाहनधारकाला वास्तविक तांत्रिक फिटनेस चाचणी ही द्यावी लागणार आहे आणि वाहनाची खरी स्थिती समजून घेण्यासाठी ही चाचणी ऑटोमॅटेड मशीनवरती केली जाणार आहे। जुन्या वाहनातून अधिक प्रदूषण होतं आणि कधीकधी रस्ते अपघात देखील होतात। मंत्रालयाचा असा विश्वास आहे की जेव्हा चाचणी शुल्क इतकं वाढवलं जाईल तेव्हा लोक जुन्या वाहनांऐवजी नवीन वाहनं खरेदी करण्याकडे वळतील। खाजगी वाहनांपेक्षा व्यावसायिक वाहनांवरती होणारा परिणाम हा जास्त असेल। या प्रस्तावानुसार 10, 13, 15 आणि 20 वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांसाठी वेगवेगळं शुल्क हे निश्चित केलं जाईल। आतापर्यंत 15 आणि 20 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांचं फिटनेस शुल्क हे समान होतं, परंतु आता 20 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांचं शुल्क दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि करांचा फटका व्यावसायिक वाहन मालकांना आधीच सहन करावा लागतोय। अशा परिस्थितीमध्ये फिटनेस टेस्टचा इतका जास्त खर्च त्यांच्यावरती भारी पडू शकतो। विशेषतः ज्यांचं उत्पन्न मर्यादित आहे अशा लहान ट्रक आणि बस मालकांना याची सर्वात जास्त झळ बसणार आहे। त्यानंतर दरवर्षी 8 वर्षांपर्यंत दर 2 वर्षांनी फिटनेस टेस्ट ही केली जाते व्यावसायिक वाहनांची, आणि खाजगी वाहनांची 15 वर्षानंतर आणि दर 5 वर्षांनी नोंदणीच्या नूतनीकरणाच्या वेळी फिटनेस टेस्ट ही केली जाते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता जुनी गाडी चालवणं, मग ती व्यावसायिक असो किंवा खाजगी, ते तुम्हाला महागात पडण्याची आता सरकार तयारी करत आहे। तर मग मित्रांनो, फिटनेस टेस्टच्या नावाखाली ही खिसे कापण्याची सरकारची तयारी आहे असं विरोधकांचं मत आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडत असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।